IIT मुंबईच्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वाद निर्माण झालेला आहे। मला IIT बॉम्बेचे नाव बदलून मुंबई केलं नाही याचा आनंद आहे असं जितेंद्र सिंग यांनी म्हटलेलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्याचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी समाचार घेतला। जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे। मुंबई जी मराठी माणसाची होती तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा हा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेनं उधळून लावला आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली। त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटामध्ये साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केलेली आहे, अशी खरमरी टीका राज ठाकरे यांनी केली आहे। ते राज ठाकरे यांनी या संदर्भातली काय नेमकी पोस्ट केली आहे आणि यामध्ये काय त्यांनी टीका केली एकदा पाहूया। केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी मुंबईत IITच्या कार्यक्रमात बोलताना IITच्या नावातील बॉम्बे तसंच ठेवलं, त्याचं मुंबई केलं नाही हे चांगलं झालं असं विधान केलं। जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय आणि ही मानसिकता काय आहे तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेनं उधळून लावला आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली। त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे। खरं तर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काहीही संबंध नाही, ना महाराष्ट्राची ना गुजरातची। ते येतात जम्मूमधून, पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललेलं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणं हाच त्यांचा उद्देश आहे आणि या निमित्तानं फक्त मुंबई नाही तर आता MMR परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की आता तरी डोळे उघडा। यांना मुंबई हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलेलं आहे। त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथं पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं आहेत। तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय। आज केंद्र सरकारनं तिकडे चंदीगड शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याला सर्वपक्षीय विरोध झाला आणि म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे। असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत 100% शिजत असणार। मुंबई नको बॉम्बेच हवं, यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे। आधी मुंबई आणि मग संपूर्ण MMR परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। तेव्हा मराठी माणसा जागा हो। इथं आधीच केंद्रीय हस्तक उद्योगमंत्री उद्योगपती इत्यादींनी काय ताब्यात घ्यायला सुरुवात केली हे आपण रोज पाहतो आहोतच आणि आता तरी मराठी माणसांना हे कळायला हवं। तर राज ठाकरे यांनी अशा प्रकारे एक पोस्ट शेअर केली, त्यावर टीका केलेली आहे आणि IIT बॉम्बे या वादावर राज ठाकरेंची ही पोस्ट आहे। यामध्ये त्यांनी मराठी माणसांना साथ घातलेली आहे, मुंबईकरांना साथ घातलेली आहे। पोटातली मळमळ आता पुन्हा एकदा यांच्या बाहेर येते असं त्यांनी आरोप केलाय। केंद्र सरकारवर गंभीर आरोप राज ठाकरेंनी या पोस्टमधून केलाय। तर या संदर्भात भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। जेव्हा जेव्हा मुंबईच्या निवडणुका येतात, जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये निवडणूक लागते तेव्हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असा भागुलपुवा निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सातत्यानं होतोय। 2017 साली देखील असाच प्रयत्न करण्यात आला की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, गुजरातला जोडणार, केंद्रशासित करणार अशा पद्धतीचे आरोप विरोधकांनी वारंवार केले। दुर्दैवानं आदरणीय राज ठाकरे यांनी फॅक्ट चेक न करता आज अशा पद्धतीनं मानसिकतेवर ट्विट केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीची मानसिकता कायम मुंबईकरांना क्रमांक 1 करणं, महाराष्ट्राला क्रमांक 1चं राज्य बनवणं ही राहिलेली आहे।